उपस्थित माझे सर्व अनुभवी धम्मचारी धम्मचारिणी धम्ममित्र महिला पुरुष धम्म बंधू भगिनी साहेब सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम। सर्वांचं या वर्गामध्ये अभिनंदन करतो। सर्वांना धन्यवाद की आपण इथे आज ऐकण्यासाठी आपण ज्या प्रतिज्ञाकडे आपण वळणार आहोत। तर आपण कालपर्यंत 2 प्रतिज्ञा पाहिलेल्या आहेत। पहिली प्रतिज्ञा पाहिली आहे आपण, त्याला म्हणतात जीव सृष्टी ही आहे असीम। या प्रतिज्ञा आपण करूया सर्वांना भवसागर पार करण्याची। आपण इथे पहिली प्रतिज्ञा घेतली होती का 15 तारखेला। त्यानंतर दुसरी प्रतिज्ञा आपण घेतलेली आहे, आपणा माझी दोष असंख्य। या प्रतिज्ञा आपण करूया एक एक क्षय करण्याची। या प्रकारे आपण 2 प्रतिज्ञा घेतल्या आणि त्यामध्ये आपल्याला हळूहळू म्हणजेच आपलं बोधिसत्वाचं कर्तव्य काय आहे आणि आपण बौद्ध कसं बनावं हे आपल्याला आता हळूहळू कळायला लागलं असेल। आपल्यामध्ये काही दोष आहे असंख्य, म्हणजेच आपण त्यात एक एक दोष पाहून एक एक चूक पाहून आपण त्यावर कार्य करीत आहोत। म्हणजेच आपण आता बौद्ध झालेलो आहोत। कारण की तुमची रिपोर्ट, तुमचा सर्व ग्रुप चर्चामध्ये आणि तुमच्या चेहऱ्यावर हसू मुस्कान पाहून मला असं वाटतं की तुम्ही आता बौद्ध झालेले आहात आणि आता तुम्ही बोधिसत्व बनण्यासाठी तयार आहात, नाही का? आणि म्हणून म्हणतात, अब बौद्ध बने हो तो बुद्धत्व के माला, अब बौद्ध बने हो तो बुद्धत्व की माला बन जाओ तुम। अब बौद्ध बने हो तो बुद्धत्व के माला के मोती बन जाओ तुम। और जो अज्ञान अंधकार में भटकने वाले हैं उनके लिए ज्ञान ज्योति बन जाओ तुम। अगर बौद्ध बने हो तो बुद्धत्व के माला के मोती बन जाओ तुम और अज्ञान अंधकार में भटकने वालों के लिए ज्ञान की ज्योति बन जाओ तुम। राह में रोड़े तो बहुत आएंगे नागरतन, राह में रोड़े तो बहुत आएंगे नागरतन, आंधी तूफानों से लड़ने के लिए एक चुनौती बन जाओ तुम, एक चुनौती बन जाओ तुम। तर आता आपल्याकडे चुनौती आहे। आपण नावामध्ये सवार झालेलो आहोत आणि आपल्याला ज्या काही आपले अडथळे बाधा ज्या येणार आहे, आंधी तुफान ज्याला म्हणतो आपण, तर याचा सर्व सामना करता करता आपल्याला पैलतीर म्हणजे त्या दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचायचं आहे। म्हणजेच बुद्धत्वाच्या किनाऱ्यावर पोहोचायचं आहे आणि लोकांना घेऊन जायचं आहे। तर आपण 2 दिवस आपल्यामध्ये ज्या काही कमजोरी आहेत त्या पाहण्याचा प्रयत्न केला। आज आपण तिसरी जो प्रतिज्ञा आहे त्याला पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण। आणि तिसरी प्रतिज्ञा आहे, अनगिनत आहेत सत्य, अनगिनत आहे सत्य। बाप रे बाप, आता कमजोरी आता खूपच होती आपल्यामध्ये, नाही का? त्यामध्ये कमजोरी अनंत कमजोरी म्हणतो, असंख्य कमजोरी आहे म्हणजे असंख्य दोष। आणि याच्यामध्ये तिसरी प्रतिज्ञा सांगतायत बोधिसत्वांच्या प्रतिज्ञामध्ये, अनगिनत आहेत सत्य। या प्रतिज्ञा आपण करूया सर्वांचा बोध प्राप्त करण्याची, सर्वांचा बोध प्राप्त करण्याची। बघा किती मोठी चुनौती आपल्याकडे आता। एकच नाही तर आपल्याला अनगणित सत्य आहे म्हणतात इथे बोधिसत्वासाठी, अनगिनत। आता आपण बोधिसत्व आहोत, बोधिसत्वासाठी आपल्याला खूप म्हणजे कार्य करायचं आहे आपल्याला। आणि त्या बोधिसत्वासाठी आपल्याला आता एक प्रकारची चुनौती आहे आपल्या पुढे, कारण की एक सत्य नाही, अनगिनत सत्य आहे। म्हणतात ना असं की एकं धम्मं अतीतस्स मुसावादित्स जंतुनो। धम्मपदामध्ये लोकवग्गामध्ये म्हणतात, काय म्हणतात? एकं धम्मं अतीतस्स मुसावादित्स जंतुनो वितिन्न परलोकस्स नथी पापं अकार्यं। म्हणजेच किती मोठी चुनौती आहे आपल्यासाठी, किती मोठी आपल्याकडे चॅलेंज आहे, एक आव्हान आहे आपल्याकडे। आणि मग आपल्याला ते आव्हान स्वीकारण्याचं आहे। म्हणजेच अगणित सत्य आहे, तर सत्य अगणित आहे। तर आता समजा आपण इथे बसलेला आहात
हा, आपापल्या घरामध्ये बसलेला आहात आणि ऐकत आहात, हे सत्य आहे. आणि मी इथे बसलेला आहे आणि इथून मी बोलत आहे, हे पण सत्य आहे. आणि हे जे काही आपण इथे वातावरण निर्माण केलेलं आहे, जे काही आपल्या मनामध्ये ज्या काही बाबी आहेत, आपण त्याला दूर सारून इथे आपला वेळ देत आहे. 2 तासाचा. आपलं घरचे सर्व काम धंदे सोडून 2 तास तुम्ही प्लॅनिंग करून इथे बसलेलं आहे, हे सत्य आहे. आणि हे सत्य कधीही अ, वाया जाणार नाही. कारण की आपण पुढे पाहणार आहोत कसं वाया जाणार नाही. म्हणून हे सत्य आहे. असे अनगिनत सत्य आपल्याला पाहायला मिळू शकतात. हां, परंतु आपलं त्या सत्याकडे लक्षच राहत नाही, कारण की आपण असत्याकडे कसे वळतो. एकं धम्मं अतीतस्ස. एकच असा धम्म आहे, म्हणजे एकच असा धर्म आहे असत्य, की तो साऱ्या सत्यावर पाणी फिरून देतो. आणि त्या धम्माचं नाव आहे मुसावादीचं जंतूंनो. बघा, मुसावाद. मुसावाद म्हणजे आपण म्हणतो ना, मुसावादा वेरमणी म्हणजेच काय? खोटं बोलण्यापासून अलिप्त राहण्याची शिक्षा ग्रहण करतो, असं म्हणतो ना आपण. तर इथं काय म्हणतात बुद्ध, की एक असा धर्म आहे खोटं बोलणारा. एकं धम्मं अतीतस्स. साऱ्यावर अतिक्रमण करून देतो हा एकच धर्म. कोणता? म्हणजे असत्य बोलणे, खोटे बोलणे. आणि जर हा धर्म म्हणजे ही जी बाब आहे खोटं बोलण्याची, ही असत्य आहे. आणि हे असत्य खोटं बोलणं म्हणजे सर्व जे काही सत्य आहे तुमच्याकडून, त्या सत्यावर हा मात करतो, अतिक्रमण करतो असत्य. आणि आणि नंतर ह्या असत्यासारखं कोणतंही खोटं बोलण्यासारखं कोणतंही आता गोष्ट राहत नाही, की ज्या ज्या काही असत्य आहे त्या सर्वाच्या पेक्षा असत्य हेच श्रेष्ठ आहे. मग सारे त्याच्यानंतर खालीच आहेत. म्हणून आपल्याला ह्या असत्यापासून सावध राहावं लागेल. वितीन्न परलोकस्थ नथी पापं अकारिं. या असत्य पापापेक्षा कोणतंही असं पाप आता राहिलं नाही, तेवढं हे असत्य बोलणं, खोटं बोलणं पाप आहे, अकुशल कर्म आहे, बुद्ध म्हणतात. आणि म्हणून यापासून आपल्याला सावध राहावं लागेल. आणि मग सत्य काय आहे? तर आपण सत्य आणि असत्य याला पाहण्याचा प्रयत्न करू. तर सत्य काय आहे? तर बुद्ध काय म्हणतात मग पुढे? सत्य असत्यामध्ये पुष्कळ सत्य आहे, पण आपण त्यातलं सत्य काही आपल्याला लक्षात येतील, तर त्याला म्हणतो आपण, की मग्गा न ठिंगिको सेट्टो सच्चानंग चतुरोपदा. काय म्हणते? सच्चानंग, सर्वात सत्यात सत्य जे श्रेष्ठ सत्य आहे, ते सत्य आहे 4 आर्य सत्य. चतुरापदा म्हणजे 4 आर्य सत्य. काय म्हणतात बुद्ध? मग्गा न ठिंगिको सेट्टो. मार्गात मार्ग जर श्रेष्ठ आहे तो आर्य अष्टांगिक मार्ग. आणि सत्यात सत्य जे श्रेष्ठ आहे ते 4 आर्य सत्य. म्हणजे 4 आर्य सत्य सत्य आहे. तो 4 आर्य सत्यामधलं पहिलं जे सत्य आहे त्याला काय म्हणतो आपण? दुःख आर्य सत्य. आणि म्हणून दुःख, कथमंच भिक्खवे दुःखं अरियं सत्यं. बुद्ध काय म्हणतात? आपल्या शिष्यांना, भिक्षूंना काय म्हणतात? कथमंच भिक्खवे दुःखं अरिय सत्यं. काय आहे भिक्षूंनो दुःख आर्य सत्य काय आहे? इदं खोपन भिक्खवे दुःखं अरियं सत्यं. जातीपि दुःखा, जरापि दुःखा, व्याधीपि दुःखा, मरणंपि दुःखं. शोक परिदेव दुःख दोमनस्सा पायासा बी दुःखा. काय म्हणतात बुद्ध? जाती पी दुःखा म्हणजे जाती म्हणजे जन्म. जन्मच दुःख आहे. त्याचा जन्म झाला त्याच्या मागे दुःख लागलं म्हणजे जन्मच दुःख आहे. आणि मग जरा, जरा म्हणजे बुद्धापा, म्हातारपण दुःख आहे. म्हातारपण मध्ये आपण पाहिलं तर आपला काय आहे, मान हालते आणि मग कंबर झुकते, झुर्या पडतात, केस पिकतात, शरीराच्या झुर्या पडतात, कमजोर होतो आपण. आणि मग आपल्याला दुसऱ्याची सहाराची जरूरत पडते. म्हातारपण एवढं एवढं खतरनाक आहे की आपले डोळे काम करत नाही, आपले कान काम करत नाही, आपली मान हालत राहते. आणि मग आपण दुसऱ्याच्यावर निर्भर होण्याचा होत असतो. आणि म्हणजेच हे दुःख आहे. कोणाचं केलं तर ठीक, नाही तर मग तिथंच पडून राहावं लागते. हा, तर यासारखं म्हणजे हे दुःख म्हणजे जरा. हा,
मग काय म्हणतात, व्याधीपी दुःखा, म्हणजे व्याधी म्हणजे बिमारी, आजार, रोगाचं घर आहे. काल सांगितलं मी, रोगाचं घर आहे हे शरीर. अठ्ठिनंग नगरंग तत्तंग मास लोहित लेपनंग. हे जो शरीर आहे ना, अठ्ठिनंग नगरंग तत्तंग, एक प्रकारचं नगर आहे, हाडाचं. हे हाडानं भरलेलं एक नगर आहे म्हणतात. बघा, बुद्ध काय म्हणतात, अठ्ठिनंग. अठ्ठिनंग म्हणजे हाडानं भरलेलं हे नगर आहे. अठ्ठिनंग नगरंग तत्तंग मास लोहित लेपनंग. आणि त्या हाडावर मासाचा लेप लावलेला आहे, त्या नगरावर मासाचा लेप लावला आहे आणि हे सुंदर शरीर दिसत आहे. परंतु त्याच्या आतमध्ये काय आहे, बिमारीच बिमारी आहे, आजारी आजार आहे, रोगही रोग आहे, रोगाचं घर आहे बुद्ध म्हणतात. म्हणजेच एक रोग नाही तर अनेक रोग आहेत. आणि आपण पाहू शकतो, मानसिक आणि शारीरिक रोगामध्ये आपण दुःखामध्येच असतो आणि हे सत्य आहे. हं, आर्यंग सत्यंग. काय म्हणतात, जातीपि दुःखा, जरापि दुःखा, व्याधीपि दुःखा, मरणंपि दुःखं. म्हणजे मरणही पण दुःख आहे. मग काय म्हणतात, शोक परिदेव दुःख दोमनस्तपायासापि दुःखा. म्हणजेच शोक करणे, आपण चुका करतो त्याच्यानंतर आपल्याला शोक निर्माण होतो. कोणी आपल्या घरून जाऊन गेला म्हणजे शोक निर्माण होतो, पश्चाताप येतो आपल्याला. आणि कधी कोणी मेला तर आपल्याला दुःख होते. म्हणजे याच्यामध्ये आपण मरण्यानंतरही आपल्याला दुःखच दुःख होतंय. तर शोक करणे, छाती पिटून पिटून म्हणजे ठोकून ठोकून रडणे, विलाप करणे, हे पण दुःख आहे. काही जर झालं तर आपण छाती ठोकून ठोकून रडतो, अरे बाप रे, अरे. आणि मग तिथं त्या देवाचंही नाव घेतो आपण, है ना, अरे देवा रे असं म्हणतो आपण, कारण देव कुठून येते पता नाही, आपण पुढे पाहू. हा, तर मग देवा रे, बापा रे, अशासारखे आपण छाती ठोकून ठोकून रडतो, नाही का. शोक परिदेव, परेशानी म्हणजे मुसीबत, ज्याला आपण म्हणतो आपल्या आपल्या मार्गामध्ये म्हणजे आपल्या जीवनामध्ये मुसीबतही मुसीबत येतात, त्याला मुसीबत काय म्हणतो, मुश्किल किंवा आपल्याला परेशानी ज्याला आपण म्हणतो. हा, दुःख, दौर्मनस्यमध्ये राहतो आपण, खूप रागामध्ये राहतो, परेशानीमध्ये राहतो, निराश राहतो. आपलं असं जीवन सर्व दुःखमय आहे म्हणतात बुद्ध. पुढे काय म्हणतात, अपियेहि संपयोगो दुःखो, पियेहि विपयोगो दुःखो, यंपिच्छ न लभते तंपिच्छ दुःखं. म्हणजेच काय म्हणतात इथे, अप्रिय म्हणजे जे आपल्याला प्रिय नाही, जे अप्रिय आहे. जर कोणाला आपण पाहिलं आणि त्याचा चेहरा आपल्याला पाहून आला वाटतं हा तर आपला दुश्मन आहे, तर आपण काय माथ्यावर लकीर येतात आपल्या, हात आपण मुठ्ठी बांधून घेतो, अरे हा काय आला माझ्या समोर. म्हणजे कोणी जर अप्रिय आहे तो जर तुमच्या समोर पडला तर दुःख. कोणी एखादा रोगी अगर तुमच्या कोणी खूप मोठा रोगी आहे ज्याला कुष्ठरोग म्हणतो, कोणी असा जर तुमच्या समोर गेला तर एकदम नाक शिकवतो, अरे तेव्हा तिथे पण दुःख होते दुसऱ्याला पाहून. आपल्यामध्ये करुणा निर्माण नाही होत, तर काय होते त्याला पाहून, अरे हा कशाला आला महारोगी. हा, हेही पण दुःखच आहे. म्हणून बुद्ध काय म्हणतात, जो अप्रिय आहे, जे तुम्हाला आवडत नाही, म्हणजे अप्रिय म्हणजे जे तुम्हाला आवडत नाही ते जर तुमच्या समोर पडलं, म्हणजे कोणी तुमचा शत्रू असो, कोणी माणूस असो किंवा काळा असो किंवा जसा असो, तर तुमच्या समोर पडला तर त्याच्यामुळे तुम्हाला दुःख होते. आणि मग काय म्हणते, पिये पी विपयोगो दुःखो. म्हणजे जो प्रिय आहे, ज्याला तुम्ही आवडता, ज्याची तुम्ही आवड करता, तुम्हाला जे आवडते ते जर तुमच्याकडून दुरावले, म्हणजे दूर गेले, सोडून गेले, म्हणजे कोणी मरण पावू शकते, कोणी घर सोडून जाऊ शकतं, तेव्हा पण तुम्हाला जे आपले आवडते असतात त्याचं पण दुःख होते. एवढंच नाही, जर तुमच्या ज्या ज्या काही वस्तू आवडत्या आहेत आणि त्या जर तुमच्याकडून गेल्या तर तुम्हाला दुःख होते. तुमचा जर आता एक पेन कुठं ठेवला तुम्ही घरात आणि विसरले, आणि मग पेन कुठे आहे, पेन कुठे आहे, पेन कुठे आहे, तर सारं घर आपण डोक्यावर घेतो. आणि मग तिथे जो दिसला, मुलगा असला, मुलगी असली, त्याला दाटणं सुरू करतो. पत्नी असली, पत्नीला म्हणतो तू माझा पेन कुठे ठेवला, आणि ठेवला यानंच. पण पत्नीवर काय राग होते, माझा पेन इथं होता कुठे ठेवला, तुम्हाला लक्ष देत नाही का, तू काय काम करते, अशासारखं दुःख होते. म्हणजेच जे जे
आपण जे आवडते आपल्याला पेन आवडता म्हणून आपण काय झालं दुःखी झालो. त्याच्या म्हणजेच आपलं दुःख किती आहे. हां, घरापासून दारापर्यंत समाजातले लोक जर आवडले नाही तर दुःख. आणि जे समाजात जे लोक आवडतात त्यांना काही तकलीफ झाली तर दुःख. धम्माबद्दल कोणी जर काही म्हटलं तर दुःख. धम्म म्हणजे आमचा धर्म आहे बुद्ध धर्म. कोणा आमच्यावर टीका केल्या तर आपल्याला दुःख. म्हणजेच किती मोठं दुःख आहे. यमपिच्छ न लभते तमपिच्छ दुःखम. बुद्ध काय म्हणतात की यमपिच्छ जी तुम्हाला लाभदायक आहे वस्तू ती जर तुम्हाला नाही मिळाली तरी तुम्हाला दुःख होते, तर तुम्हाला दुःख होते. अशा प्रकारचे 7 प्रकारचे दुःख बुद्ध सांगतात. हां, आणि मग काय म्हणतात संखिते 7च प्रकारचे नाही, मग म्हणतात संखिते पंच उपादान खंदा बी दुःखा. अर्थात आपलं जे शरीर बनलेलं आहे ते शरीर ज्यानं बनलेलं आहे त्याला म्हणतात पंचस्कंद. ते पण संपूर्ण दुःखमय आहे. म्हणजेच आपलं संपूर्ण शरीर जे आहे जे पंचस्कंद आहेत रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान हे पण दुःख आहे. अशासारखं दुःख सांगतात. मग या 3 दुःखामध्ये कोणते दुःख येतात? याचं कारण काय आहे? म्हणजेच हे दुःख जे आहे हे सत्य आहे. ते जे काही सांगितलं हे सत्य आहे. आपण पाहू शकता, आहे ना? त्याच्यामध्ये काही असत्य नाही. आणि पुढे काय म्हणतात बुद्ध जे अ, हे दुःखचं कारण काय आहे? दुःखाचं कारण काय आहे? कथमंच भिक्खवे दुःख समुदयं यं अरिय सत्यं. काय आहे भिक्षूनो दुःखाचं कारण? भिक्षू ऐकतात आणि मग बुद्ध सांगतात इदं खोपन भिक्खवे दुःखं समुदयं यं अरियं सत्यं याय तन्हा. भिक्षूनो दुःख समुदायाचं कारण मी तुम्हाला सांगतो, ऐका. बुद्ध म्हणतात तर काय सांगतात याय तन्हा कोनो भविका नंदीराग सगता तत्रा तत्राभिनंदिनी ते यथीदं कामतन्ना भवतन्ना विभवतन्ना. तो भिक्षुनो दुःखाचं कारण हे आहे काय आहे तन्ना. याय तन्ना म्हणजेच आपली वासना, आपली इच्छा, आपला लोभ, आपलं आकर्षण, आपली कावेबाजी, आपली लालच, आपली ललक, हां, आपला राग. नंदी, नंदी म्हणजे राग, नंदी म्हणजे आसक्ती. नंदी तो आपण नंदी बैल म्हणतो तो बाहेर ठेवला म्हणतात ना, तो तो नंदी बैल नाही. तो यासाठी ठेवलेला आहे नंदी बैल की बाबू हे सर आसक्ती दूर कर तेव्हा मंदिरात जाशील तर तुला शांती मिळेल. पण त्याचं रूप बदलून दिलं. नंदी म्हणजे आसक्ती, नंदी म्हणजे राग, म्हणजे तृष्णा. तो नंदी राग सहगता तत्रा तत्राभिनंदिनी. जिथे नाही तिथे ही नंदिनी म्हणजे ही आसक्ती असते. आपण काय म्हणतात बुद्ध इथे आपणामध्ये जिथे जाल तिथे कुठेही पहा तुमची आसक्ती, तुमचा लगाव, तुमचा चिपकाव हे दुःख आहे आणि हे सत्य आहे बुद्ध म्हणतात. तर काल आपण कामतृष्णा भवतृष्णा पाहिलं होतं म्हणून इथे म्हणते येसेय थिदं. याचं सर्व कारण काय आहे की कामतन्ना भवतन्ना विभवतन्ना. अर्थात इदम खोपन भिक्खवे दुःख समुदयं यं अरिय सत्यं. हे सत्य आहे भिक्षुंनो. कामतृष्णा भवतृष्णा विभवतृष्णा हे सत्य आहे. ही आसक्ती सत्य आहे. मग यामध्येच आपण गुरफटलेले असतो आणि म्हणून आसक्तीमध्ये असल्यानंतर आपल्याला जे काही पाहायचं असते आपण ते पाहू शकत नाही आणि मग आपण असत्याच्या मागे लागतो. अभूतवादी काय म्हणतात बुद्ध? अभूतवादी विनिरयं उपेती. बुद्ध म्हणतात बढिया खूप खूप छान सांगतात बुद्ध. अभूतवादी निरयं उपेती येचापि कत्वा न करोमि तिचाहं. काय म्हणतात न चापी कत्वा न करो मिती चाहं. म्हणजे ही लाईन काय म्हणते की जे आपण केलं त्याला आपण काय म्हणतो नाही केलं, मी हे नाही केलं. म्हणजे याचं न
यो चापी कत्वा, जे तुम्ही केलं, जी कृती केली, पण तुम्ही खोटं बोलता येते. म्हणजे पहिलं काय सांगितलं तुम्ही, एकंग धम्म अतिदस्त, म्हणजे आपण काय म्हणतो, नाही नाही मी हे नाही केलं, नाही का. आणि पहिलं काय आहे, अभूतवादी निरयंग उपेती. निरयंग म्हणजे यातना लोकमध्ये जाता तुम्ही. का जाता यातना लोकमध्ये? तुम्ही यातना लोकमध्ये आपल्याकडून तुम्ही जाता. दुसरे कोणी तुम्हाला पाठवत नाही. तुम्ही स्वतः जाता. कारण की अभूतवादी, अभूतवादीचा मतलब अर्थ होते असत्यवादी, असत्य. आणि आपण असत्यवादी आहो असे बुद्ध म्हणतात. आणि म्हणून काय अभूतवादी निरयंग उपेती, म्हणून तुमचा जन्म, तुमचा उत्पन्न जे होते तुमच्यामध्ये, हा, क्या उत्पन्न होते? दुःख, यातना उत्पन्न होतात. का? की तुम्ही जे असत्याचा सहारा घेतलेला आहे म्हणून. आणि असत्य म्हणजे काय, हे पहिली गोष्ट असत्य म्हणजे. आणि दुसरी गोष्ट काय सांगतात, की यो चापी कत्वा न करो चाहंग, म्हणजे तुम्ही दुसरी जे बाब करता, की जे केलं त्याला म्हणता तुम्ही नाही केलं. मग आता कसं, काय केलं नाही केलं असं कसं समजणार आहे. तर मग आपण काय करतो, घरापासून सुरुवात करतो. पती बरोबर खोटं बोलतो, आणि पत्नी पती बरोबर खोटं बोलते. हा, 50 वर्ष होते लग्नाले, पण एक दुसऱ्याला समजूच शकत नाही, नाही का. होते की नाही असं? हा, सर्वांना अनुभव असेल हा. पती पत्नीला अनुभव आहे. पती पत्नीला धोका देतो, आणि पत्नी पतीला, आणि पती पत्नीला, दोघेही कुटुंबामध्ये. आणि हे जे वातावरण आहे ते त्या मुलावर पडतात, मुलाबाळावर पडतात. आणि मुलंही मग ते आपल्याकडून, त्यांच्या काही शाळा नाही राहत. हा, याची शाळा नाही. शाळा कशाची आहे? इमानदार, प्रामाणिकता शिकण्याची, कुशल शिकण्याची शाळा आहे. परंतु अकुशल शिकण्याची शाळा नाही. तिथं बरोबर आपल्या येते, नाही का. पहा ना तुम्ही, कुणाला शिकवण्याची जरूरत नाही पडत इथे. आणि आपण घरापासून दारापर्यंत हे असत्य घेऊन जातो. म्हणजेच आपण खोटं कसं बोलतो. आता म्हणजे आता इथे जर आपण पाहिलं, तर आपण समजा की आपण चोरी केली. काय म्हणतो, नाही नाही मी चोरी नाही केली. आपण व्यभिचार केला, नाही 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 मी व्यभिचार नाही केला. आपण खोटं बोललो, नाही नाही मी खोटं नाही बोलत, कधी नाही बोलत, नाही का. मी नशापान नाही करत. हां, मी हिंसा नाही करत. नाही, नाही, नाही. माझ्याकडून काही होत नाही. मी कुणाला कठोर बोलत नाही. हां, पत्नीला कठोर बोलत नाही, किंवा पतीला कठोर बोलत नाही. हां, कधी उतारून बोलत नाही पत्नी. हां, कधी पती उतारून बोलत नाही. आणि आपण म्हणतो, "नाही, नाही, मी तर सरळ आहे." परंतु आपण जे केलं त्याला काय म्हणतो, नाही केलं म्हणतो. खोटं बोलतो, पण आपण म्हणतो, "नाही, नाही, मी खोटं बोलत नाही." असं म्हणतात. एकदा काय आहे, पती-पत्नी, पती पत्नी कहते, आता तुम्ही ऑफिस में जात आहे, पण आज माझ्या भावाच्या घरी वाढदिवस आहे, त्या माझ्या भांजाचा, माझ्या भावाच्या मुलाचा वाढदिवस आहे, आणि तुम्ही लवकर या. हो हो, असं का, आज वाढदिवस आहे, लवकर येतो मी. हा, चिंता नाही. नाही, तुम्ही असं रोजच म्हणता. 5 वाजता सुट्टी होते आणि तुम्ही 8 वाजेपर्यंत राहता. काय, कुठं काय जाता, काय रोजच म्हणता लवकर येतो, लवकर येतो. रोज खोटं बोलता तुम्ही. नाही नाही नाही, आज मी लवकरच येईन पक्का. आज वाढदिवस आहे ना, आपण जाऊ मग लवकर. आलो ड्युटीहून 5 वाजता की गेलो. आणि मग तो ड्युटीवर गेला, आणि 5 वाजता जसं 5 वाजायला आले, त्याचे 2-3 मित्र आले, त्याचे दोस्त आले. आणि मग, अरे खूप छान पिक्चर लागलेला आहे, खूप छान फिल्म लागलेली आहे. हं, असं का? ते हो. कुठे? अरे अरे, मग कोण टाकीज, मग खूप खूप छान आहे तिथे, चांगला हिरो आहे. आणि असं का? मग तो त्याचे चल चला चला लवकर लवकर आटोपते आणि गेला त्याच्याबरोबर सिनेमाला. आणि मग सिनेमा संपल्यानंतर घरी येतो, तर तिथे मग वाजतात 8, 8:30, 9 जे आहे. तर 8 वाजताच्या जेव्हा तो घरी येण्याच्या जसं घर जवळ येते, तेव्हा त्याला याद येते. काय येते याद? अरे, मला आज तर पत्नीबरोबर जायचं होतं वाढदिवसामध्ये. त्याला तिथे आठवण येते, घराजवळ. मग आता कसा करणार? तर हळूवार जाते घरी. आता तर ऐकावंच लागेल पत्नीचं. मग सांगू शकत नाही की मी सिनेमाला गेलो म्हणून. मग कसं करतो, हळूवार पाहते तर दरवाजा थोडासा उघडून पाहते, तर पत्नी झोपलेली दिसते त्याला. तर मग दरवाजा उघडून आतमध्ये जाते, आणि पत्नी झोपलेली आहे, मस्त खराटे भरत आहे पत्नी. अरे, मग काय करतो, तो जातो आणि त्या पाळण्याजवळ ते दोरी घेते हाती, आणि दोरी हलवत, म्हणजे पाळण्याला हलवत त्या पत्नीला असा धक्का देते, "ए उठ, ए उठ. दीड तासापासून मी हलवत आहो, बाळाला, आणि तू मस्त खराटे घेऊन झोपत आहे. उठ आता." तर पत्नी काय म्हणते, "हो, मी दीड तासापासून तुम्ही इथे आले आहे आणि मी झोपला आहो, हां.
पण थोडासा पाळण्यात बाळ आहे का पहा, बाळ तो माझ्याकडे आहे. अशासारखे आपण खोटे बोलतो आणि अशाच सारखे खोटं बोलता बोलता आपण समाजात पण अशाच प्रकारे खोटं बोलतो. आपल्या धम्मामध्ये पण खोटं बोलतो आणि हा धम्म म्हणजे एकं धम्मं गती तस्तमुसावादी जंतुनो, म्हणजे बघा इथे जंतू म्हटलेला आहे बुद्धांनी. कोणाला? जो खोटं बोलतो त्याला जंतू, म्हणजे मनुष्याला जंतू म्हटलेला आहे इथे. बघा किती मोठी बाब सांगतात बुद्ध इथे. जंतू धम्मपदामध्ये 3-4 जागी उपयोग केलेला आहे. जेव्हा त्यांना बुद्धांना सांगायचं की जंतू सारखे मनुष्य आहेत, तेव्हा ते तिथे वापर करतात. धम्मपदामध्ये जर तुम्ही पाहिला 423 गाथामध्ये 4 किंवा 5 जागी जंतू शब्द आलेला आहे. आणि म्हणून जंतू म्हणजे काय, की आपलं जे खोटे बोलणारे लोक आहेत त्या जंतू सारखे आहोत. रेंगणारे, सरपटणारे प्राण्यासारखे आपण आहोत. हा, का? कारण की आपण खोटं बोलतो. म्हणून बुद्ध म्हणतात आपल्याला खोटे बोलण्यापासून काय करावं लागेल? सावध राहावं लागेल. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की खोटं बोलू नका. तर ही बाब आहे असत्यवादी निरयंग उपेती, म्हणजेच आपण यातनामध्ये, मग आता त्याच्या घरी पत्नीने म्हटलं आणि मग तो काय सांगणार आहे उलट सिधं सांगून मग त्यांचा वाद होतो. मग वाद झाल्यानंतर आज गेले नाही भावामध्ये रागात येते. रागात राहणारच आहे. भावाच्या घरचा कार्यक्रम आहे आणि भावाच्या घरचा कार्यक्रम म्हणजे पत्नी आहे, पत्नीचा भावाच्या घरचा कार्यक्रम आहे, तर किती महत्वाची आहे गोष्ट. तर भांडण होणारच आहे. तर अशा सारखं आपल्या घरी कलह निर्माण आपल्याकडून होतो. आपण सत्य बोलत नाही आणि मग आपण असत्यवादी म्हणून इथे बुद्ध काय इशारा करतात? कोणची असत्यवादी आहे? तो सदिया शतकानुशतके, म्हणजे किती वर्ष झाले, हजारो वर्ष झाले असतील आपण ईश्वर आहे, ईश्वर आहे, ईश्वर आहे असं म्हणतो. आणि मग आज आपल्या मनामध्ये इतका भिनला आहे की तो ईश्वर म्हणजे आपण असत्यवादी, जे सत्य नाही, म्हणून काय म्हणतात, जे सत्य नाही अभूतवादी निरयंग उपेती, म्हणजे जे सत्य नाही त्याचं बखान करतात आणि म्हणून दुःखाकडे जातात, यातना लोकमध्ये जातात. ते सत्य नाही म्हणजे ईश्वर नाही, सत्य नाही. आणि म्हणून सत्य काय आहे? ईश्वर नाही, परंतु त्याला सत्य मानतात. म्हणजे आपण ते हिटलर म्हणतो ना, एक जर असत्य बाब आहे ती जर तुम्ही 100 वेळा जर तुम्ही त्याला म्हणत राहिलं तर ते आपल्याला सत्य लागते, म्हणजे सत्य बनते. म्हणजे उदाहरणासाठी आपण टीव्ही मध्ये पाहतो ना, मग त्याच्यामध्ये त्या ऍडव्हर्टाईज मध्ये काय येतं, ऍडव्हर्टाईज कशाचा नेहमी वारंवार त्या ऍडव्हर्टाईज मध्ये काय म्हणते, फेअर अँड लवली है ना, फेअर अँड लवली. तर आपल्या मनामध्ये ते फेअर अँड लवली बनते आणि मग आपण दुकानात जाऊन आपले न कळत हात जाते त्याच्याकडे आणि पैसे देतो आपण घेतो. कारण ते नेहमी आपल्याला त्याचा प्रेशर, ऍडव्हर्टाईज. म्हणून ते ऍडव्हर्टाईज कशासाठी आहे? त्यांना माहित आहे की असत्य ज्या बाब आहेत त्याला सत्य करण्याचं आहे, तर ऍडव्हर्टाईज मध्ये ते पैसा खर्च करतात आणि आपण त्याच्यामध्ये फसतो. अशा सारखं ही ऍडव्हर्टाईज झालेली आहे हजारो वर्षापासून. ईश्वर आहे, आत्मा आहे, ईश्वर आहे, आत्मा आहे, ही ऍडव्हर्टाईज आहे. आणि ह्या ऍडव्हर्टाईज मध्ये आपण फसलेलो आहोत. आणि म्हणून बुद्ध म्हणतात तिथे असत्यवादी, म्हणजे इथे इशारा काय केला की ईश्वराच्या मागे लागलेले आहेत लोक. आणि त्याच्यामुळे ते काय करतात, त्याच्यामुळे त्या कर्मकांडमध्ये फसतात. आणि त्या कर्मकांडात फसल्यामध्ये म्हणजे हे द्या ते द्या, काल आपण पाहिले शिलावट परामर्शमध्ये आपण पाहिले दृष्टी परामर्श काय आहे. तर अशा सारखी आपली फसवणूक होते ना, आम्ही यातना लोकमध्ये म्हणजेच दुःखामध्ये पडतो. आणि म्हणून असत्यवादी आपल्याला नाही बनायचं, तर सत्यवादी बनायचं आहे. काय सत्य आहे? दुःख सत्य आहे. मग काय दुःखानंतर काय आहे? दुःखाचं कारण असत्य आहे, सत्य आहे. यासारखं आपण जर आपण त्याकडे पाहिलं तर असत्य म्हणून आपल्याला बुद्धाची शिकवण देताना, बाबासाहेबांनी बुद्धाची दीक्षा देताना आपल्याला काय म्हणतात? हो, त्यांना माहित आहे की माझ्या या समाजावर शतकानुशतका म्हणजे हजारो वर्षाचा पगडा पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये बहार कसे निघतील. आणि म्हणून बाबासाहेबांना काय केलं? बाबासाहेब खूप मोठे, हा, बाबासाहेबांसाठी आपल्याकडे शब्द नाही, एवढे बाबासाहेबांना आपल्यासाठी उपकार करून ठेवलेले आहेत. म्हणून त्यांचे उपकार आपल्यावर किती आहेत ते आपल्याला पाहावं लागेल. काय म्हणतात की ते फुलों की कहानी बहारों ने लिखी और रातों की कहानी सितारों ने लिखी. फूलों की कहानी बहारों ने लिखी और रातों की कहानी सितारों ने लिखी.
मेरा आज भी जो वजूद जिंदा है, इसलिए नागरत्न, मेरा वजूद आज भी जिंदा है क्योंकि मेरी कहानी मेरे बाबा साहब ने लिखी, मेरे बाबा साहब ने लिखी. तर आपली कहाणी, आपली कथा कोणी लिहिलेली आहे? बाबासाहेबने. आणि आपल्याला भटकलं नाही पाहिजे, आपल्याला भटकलं नाही पाहिजे. त्यासाठी बाबासाहेबांना रात्रभर दीक्षा देण्याच्या आधी रात्री, आदल्या रात्री रात्रभर लिहत राहिले. हां, की ह्या दीक्षा देण्यानंतर मी या लोकांना काय देऊ? हां, आणि आणि हे लोक जर मी गेलो तर कसे करतील? आणि म्हणून त्यांनी खूप विचार करून आपल्याला 22 प्रतिज्ञा ज्या दिल्या, त्या 22 प्रतिज्ञामध्ये 8 ज्या प्रतिज्ञा दिल्या, त्या आपल्याला असत्यातून बाहेर काढण्यासाठी दिलेल्या. आणि एका-एकाचं नाव घेऊन बाबासाहेबांनी, नाही तर उद्या चालून मी नाही राहिलो, तर माझे हे जे लोक आहे, समाज चालाक आहे. काही लोक या समाजामध्ये बाबासाहेब म्हणतात की माझे जे आहेत ना हे समाजाचे लोक, याच्यामध्ये काही असे लोक चालाक आहे आणि त्या तत्वाला दाबून टाकतील आणि म्हणतील बाबासाहेबांना दीक्षा दिली बौद्धांची. बाबासाहेबांना हेच नाही म्हटलं की हे सोळा ते सोळा, म्हटलं का? नाही. मग याला सोळा त्याला सोळा असं थोडी म्हटलं. असं म्हणून ते बाबासाहेब किती दूरची त्यांची दूरदृष्टी बघा. आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही या मी काय म्हणतात ब्रह्म विष्णू महेश यांची उपासना करणार नाही, याला ईश्वर मानणार नाही. म्हणतात ना, मी दुसरी प्रतिज्ञा राम आणि कृष्ण यांना ईश्वर मानणार नाही, त्यांची उपासना करणार नाही. आणि तिसरी प्रतिज्ञा महत्वपूर्ण काय म्हणतात, मी गौरी गणपती आणि इतर जे काही हिंदू धर्मातील देवी देवता आहे, काय हा शब्द महत्वाचा आहे. मी गौरी गणपती आणि इतर हिंदू धर्मातील इतर जेवढी काही देवी देवता आहे, त्यांना मी देवी देवता ईश्वर मानणार नाही आणि त्यांची मी उपासना करणार नाही. असं एक एक नाव घेऊन तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मी श्राद्ध पक्ष करणार नाही आणि पिंड दान करणार नाही. तरी पण आपण श्राद्ध पक्ष करतो, मेल्यानंतर काय काय आपण कर्मक्रिया करतो, शांतीभोज देतो. शांतीभोज कशासाठी हो? आता माझा हा विषय तिकडे नाही, मग फक्त एवढं सांगतोय. म्हणून 22 प्रतिज्ञामध्ये 5वी प्रतिज्ञा जे सांगितले आहे ते प्रतिज्ञा म्हणतात की विष्णूने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही. साफ साफ सांगितलं तुम्हाला, देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही. तरी पण आपण देवाच्या मागे लागतो. हा. आणि मग 6वी प्रतिज्ञा म्हणतात की बुद्ध हे विष्णूचा अवतार आहे. हे खोटा आणि जलील करण्यासाठी, टाळण्यासाठी केलेला दुष्ट प्रचार प्रसार आहे, ज्याला मी हेटाळतो, त्याला मी फेकून देतो, कधीच मानणार नाही, यासारखं बाबासाहेब सांगतात. आणि 7वी प्रतिज्ञा काय आहे की मी बुद्धाच्या धम्माच्या विरोधात कोणतेही कार्य करणार नाही. मग आपण बुद्ध धम्माच्या विरोधात काम करतो का, आपल्याला पाहा लागेल, नाही का? आणि म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत कुटुंबामध्ये आपल्याला समजावं लागेल. आणि त्यामध्ये 8वी प्रतिज्ञा काय म्हणतात की मी कोणतंही क्रियाक्रम ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. पण यामध्ये आपण निपुण झालेलो आहोत. याच्यामध्ये आपण ब्राह्मणाच्या हातून काही क्रियाक्रम करून घेत नाही, नाही का? खरोखर म्हणजे आपण इथे चांगलं काम करत आहोत की बौद्ध म्हणून आपण कोणत्या ब्राह्मणाला बोलून त्यांचं क्रियाक्रम त्यांच्याकडून करून घेत नाही. परंतु आजही काही असे लोक आहेत, सत्यनारायण पूजा करण्यासाठी त्यांना बोलावतात, हा, घराच्या मागून, लोकांना दिसलं नाही पाहिजे म्हणून. पण जे असो, पण आपण ब्राह्मणाला बोलत नाही क्रियाक्रम करण्यासाठी. तर इथे हे लक्षात घ्या की बौद्धांना बोलावता तुम्ही, भिक्षूंना बोलावता तुम्ही, उपासकांना बोलावता, तर त्याच्यामध्ये तो क्रियाक्रम भले ब्राह्मण करत नाही, पण तिथे जो येणार आहे त्याच्याकडून कोणतं क्रियाक्रम करून घेता तुम्ही, त्यांच्याकडून कोणती पूजा करून घेता. जर तुम्ही त्याच्याकडून अंधविश्वासातून पूजा करता, माझं भलं झालं पाहिजे आणि पूजा केल्याने शांती येईल घरी आणि ते सर्व भूतप्रेत जातील आणि माझ्या घरी समृद्धी येतील, असा जर तुमचा उद्देश असेल तर ते तर ब्राह्मणासारखंच झालं ना काम तुमचं. म्हणून इथे आपल्याला उद्देश आपला काय असला पाहिजे की बाबासाहेबांनी जो उद्देश सांगितला त्या गाथा आहे, त्याचा अर्थ आपल्याला समजायला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या अर्थाला आपल्याला आचरणामध्ये आणण्यासाठी ह्या पूजा आहेत.
नाही का? परंतु जर आपण करतो तर आजही आपण या 8 ज्या प्रतिज्ञा आहे यामध्ये हे काय म्हणतात बुद्ध अभूतवादी, म्हणजेच इथे आपण या प्रतिज्ञामध्ये फसलेलो आहोत. आणि म्हणून आपल्याला याच्यापासून सावध झालं पाहिजे. तर जर आपण याच्यामधून सावध झालो नाही तर मग आपलं अस्तित्व खतऱ्यामध्ये आहे. कारण की आपण त्या पाखंडीमध्येच आहे ना. बाबासाहेबांनी एवढं चांगलं सोन्याची चिडिया म्हणतात या देशाला सुवर्णयुग म्हटलेलं आहे. बाबासाहेब नाही, ह्या बौद्धांनी इथे सुवर्णयुग निर्माण केलं आहे. पण कोणी आलोचक लोक सांगत नाही की हे सुवर्णयुग कोणाच्यामुळे मिळालेलं आहे. बौद्ध धर्मामुळे मिळालेलं आहे. बौद्धांचे जे बौद्ध राजे होते त्यांच्यामुळे मिळालेलं आहे. कंदगुप्त, समुद्रगुप्त, हा या या गुप्त तिसरी आणि चौथी शतकामध्ये हे जे हर्षवर्धन वगैरे आणखीन पुढे झाले यांच्यामुळे सुवर्णयुग या भारताला सुवर्ण भारत म्हटलेला आहे. पाखंडियों के पाखंड को आफत की पुड़िया कहते हैं. पाखंडियों के पाखंड को आफत की पुड़िया कहते हैं और बुद्ध के मैत्री भावना को विकास की सीढ़ियां कहते हैं. पाखंडियों के पाखंड को आफत की पुड़िया कहते हैं और बुद्ध के मैत्री भावना को विकास की सीढ़ियां कहते हैं. अगर वक्त मिले तो इतिहास खोल के देखना नागरत्न. अगर वक्त मिले तो इतिहास खोज के देखना नागरत्न, क्योंकि बौद्ध राजों के कारण ही इस देश को सोने की चिड़िया कहते. सोने की चिड़िया कहते. अशा या राज्याला सोन्याची चिडिया म्हणजे सुवर्णयुग निर्माण करण्याचे बौद्धांच्याकडून आलेलं आहे. कोणत्या आणखी अन्य धर्माकडून नाही आलेलं आहे. पण नाव घेत नाही ते गोष्ट वेगळी आहे. कारण इतिहास आपण पाहत नाही आणि इतिहास पाहत नाही म्हणून कर्मकांडात फसलेला आहोत. म्हणून आपल्याला असत्यवादी नाही तर आपल्याला काय व्हायला लागेल, तर काय करायला लागेल, आपल्याला पुढे जावं लागेल. आणि पुढे म्हणजे सत्य काय आहे, तर सत्य आता इथे समजलं पाहिजे. तर सत्य आहे दुःख, सत्य आहे दुःखाचं कारण, सत्य आहे दुःखाचा निरोध, सत्य आहे आर्य मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग, अशा सारखे सत्य आहे. आणि मग याकडे जेव्हा आपण वळतो तेव्हा आपल्याला सत्याकडे जाण्याची प्रयत्न करतो आणि मग आपल्याला वाटते की इथे काय आहे की हे जे विश्व चालत आहे ते ईश्वरामुळे नाही चालत आहे. हे जे विश्व मध्ये जे निर्माण झालेलं आहे ईश्वरामुळे नाही, तर मग हे याच्यावर या आपल्या संसारामध्ये जे जे काही घडत आहे, आपल्या सृष्टीमध्ये जे काही घडत आहे ते 5 नियमाच्या आधारित घडलेलं आहे आणि ते 5 नियम सत्य आहेत. तर पहिला नियम कोणता आहे, त्या निसर्गाचे नियम आहेत. जेव्हा आपला जन्म होतो 4 धातूमुळे आणि हे जे आहे ना निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला जर याला 5 नियमाला समजलं तर आपल्यावर जे बिमारी आजार जे जे काही आहे ते या 5 नियमाच्या अंतर्गत येतात आणि हे 5 नियम सत्य आहे आणि या 5 नियमाला आपल्याला समजायला पाहिजे. तर पहिला नियम आहे उतू नियम. त्याला उतू नियम म्हणजेच जे जे काही आहे, ज्या हे चांद, चंद्र, सूर्य, हे तारे, हे नभोमंडल, हे सर्व उतू नियमाच्या आतमध्ये येतात, अंदर येतात म्हणजे अंतर्गत येतात. हे जे मोसम आहे, मोसमी म्हणतो आपण, हे जे काही आहे हे उतूच्या नियमाच्या अंतर्गत येतात. जसं आपण रस्त्यानं निघालो आणि निघाल्यानंतर आपली गाडी गड्ड्यात पडली आणि आपला पाय तुटला तर आपण काय म्हणतो, अरे ते जागा ठीक नव्हती, तिथं काही भूत पळत असेल. परंतु आपण अजागृत असतो ते नाही पाहत. तर आपण काय पाहतो, ते आपला पाय तुटला पृथ्वीमध्ये इथे. पण हे उतू नियमच्या अंतर्गत आहे. कारण की तुम्ही पृथ्वीवर बरोबर चालले नाही, धरतीवर तुम्ही पाहिलं नाही, तुम्हाला ठोकर लागते तर ते तुमच्या अजागृतीमुळे. आणि पण या अशा सर्व ज्या बाबी आहेत, हे चांद सितारे जे जे काही आहे, रसायन आहे, जे काही भौतिकशास्त्र आहे, जे जे काही आहे हे उतू नियमाच्या अंतर्गत येतात. आणखीन तुम्ही त्याचा विचार कराल तर आपल्याला आणखीन ब्रह्मचारी उकलून सांगतील तुमच्या वर्गामध्ये. दुसरा जो आहे बीज नियम. बीज नियम म्हणजे बायोलॉजिकल. बीजामुळे वृक्ष होतो, वृक्षाला फळे येतात, फळं ते बीज पुन्हा निर्माण होतात आणि पुन्हा वृक्ष निर्माण होतो. बीज नियमामध्ये आपण जे जेवण घेतो आपण, तर ते जर जेवण जास्त झालं तर आपल्याला अजीर्ण होते, म्हणजे कशी वाटते, कशी आपल्याला वांतीसारखं वाटते किंवा अजीर्ण टाईप का कसं तरी असं वाटते, जीव मचलल्यासारखं वाटतं. हे आहे बीज नियमांच्या अंतर्गत.
कधी कधी तर या बीज नियमाच्या अंतर्गत आपलं खाण्यामध्ये काही असं गेलं तर आपण मरू शकतो. म्हणून हे बीज नियमाच्या अंतर्गत आहे. बायोलॉजिकल जे जे काही आहे. तिसरा जे आहे, परंतु याच्याकडे आपण लक्ष देत नाही. तुमच्या खाण्यामध्ये जर माशी पडली आणि मग त्यावेळेस तर पता चालत नाही. मग ते कधी पता चालतं, एक एक दिवसानंतर पता चालते किंवा 12 घंट्याच्या नंतर पता चालते. मग तुम्ही बिमार पडता. तुम्हाला उलटी उलटी और दस्त, पतले दस्त, ज्याला हगवण म्हणतो, होते. आणि मग तुम्ही काय म्हणता, अरे कोण काही केलं, कोणतरी जादू, हे पडोशी आहे त्याने जादू केला. मग फुलझाप करून तुम्ही त्या त्या माणसाला मारून टाकता. आणि मग तुमचं वैरत्व वाटतं की ह्या पडोशीनंच माझ्या माणसाला मारलं. हे बीज नियमांच्या अंतर्गत होते. माशी जर तुम्ही पाळली असती तुमच्या जेवणामध्ये तर तुम्ही माशी बसू दिली नसती. अशासाठी बीज नियम होतात. तिसरा आहे मनोनियम. मनोनियम मध्येही असंच आहे. मनोनियम म्हणजे काय, आपण मनामध्ये काय विचार करतो आणि मग आपण मनामध्ये प्लॅनिंग करतो आणि प्लॅनिंग केला, ते ठीक नाही झालं तर मग आपली लढाई, भांडण, झगडा चालू होते आणि याच्यासाठी आपल्याला मनोनियम मध्ये आपण फसतो. हा पत्नी पतीसह बरोबर बरोबर मनोनियम राहतात. पतीनं माझं ऐकलं नाही तर मग मनात राग येते आणि मग तो राग आपण कोणावर काढतो, मुलाबाळावर काढतो. सासूनं माझं ऐकलं नाही तर मग आता हा राग कोणावर काढतोस, आपल्या पतीवर काढतो. आणि पत्नीने नाही ऐकलं तर मग पती आपल्या मुलाबाळावर राग काढतो. म्हणजे हे मनोनियमाच्या अंतर्गत आहे. मग हाच मनोनियम समाजामध्ये जातो आणि समाजामध्ये हा मनोनियम काम करतो. आणि मनोनियमामध्ये खरी गोष्ट पाहिलं तर आपण काही अशा बाबी आहेत मनोनियमामध्ये येतात. जसं एक पक्षी या झाडावरून त्या झाडावर जो जातो, तर तो जो जातो तर त्याला कोणी सांगायची जरूरत नाही पडत, तो त्या झाडावर जातो. त्याला म्हणतात मनोनियम. म्हणजे त्याला कोणी सांगण्याची जरूरत नाही पडत. आपण पहिले आदिवासी होतो. आदिवासी झाल्यानंतर आपल्याला जेव्हा थंडी लागत होती किंवा पाण्यामधून आपल्याला म्हणजे काय रक्षण करण्याची जी गोष्ट निर्माण झाली, तर त्या आदिमानवाला समजलं की आपले रक्षण करावं म्हणून त्याने घरं बनवणं सुरू केलं. आपले कपडे घालणं सुरू केलं. म्हणजेच पोशाख आधी ह्या ज्या झाल्यानंतर त्याच्यानंतर अप टू डेट त्या वेगळ्या गोष्टी झाल्या, परंतु ह्या मनोनियमाच्या अंतर्गत झालेल्या आहे. कावळा किंवा चिमणी जे खोपे बनवतात, ज्याला आपण घोसला म्हणतो, हा मनोनियम आहे. कारण त्याला कोणी सांगत नाही की तुम्ही असा घोसला बनवा, तुम्ही असा खोपा बनवा. तर हे सर्व मनोनियमाच्या अंतर्गत येतात. आणि हे जे 3 नियम आहेत, कोणते, ऋतू नियम, बीज नियम आणि मनोनियम, हे 3 हे कनिष्ठ उत्क्रांती म्हणतात याला. या कनिष्ठ उत्क्रांतीमध्ये असतो. परंतु 2 नियम जे वरचे आहेत ते म्हणतात कर्म नियम आणि धर्म नियम. हे उच्च उत्क्रांतीच्या वर घेऊन जाणारे आहेत. कशासारखे कर्म नियम. आणि पहिले बुद्ध आहेत की बुद्धानं कर्म नियम दिलेला आहे. पहिले कर्म नियम नव्हता याच्या आधी. कुणालाच माहित नव्हतं. म्हणजे त्यांच्यावर हेच होतं की ईश्वर करत आहे, काय जे काही करत आहे ते ईश्वर करत आहे. ते वीज चमकते आहे ना, तर ते ईश्वर पाठवते आणि इथे वीज येते. परंतु ते विज्ञानानं सिद्ध केलं आहे की 2 ढग एक वेळा घर्षण करतात, त्याच्यामधून वीज उत्पन्न होते. हे विज्ञानानं सिद्ध करून दिलेलं आहे. परंतु आपल्या मनामध्ये काय बसलं होतं की अजूनही काही लोकांच्या मनोदशा तशाच आहेत की अजूनही हे काहीतरी म्हणजे ईश्वर शक्ती आहे. परंतु इथे कर्म होते. एक ढग दुसऱ्या ढगाची कर्म जेव्हा निर्माण होते तेव्हा ती परिणाम मिळतो. म्हणजेच कर्म नियमाला बुद्धाने किती महत्व दिलेलं आहे. असं म्हणतात, बुद्ध जेव्हा 5व्या सप्ताहामध्ये बुद्धत्व प्राप्तीच्या नंतर 5वा सप्ताह जे अजपा वृक्षाखाली बसायला ध्यानासाठी बसायला होते, चिंतन करण्यासाठी, जे बुद्धत्व प्राप्त केलं त्याच्यावर चिंतन करत होते. आणि जेव्हा बुद्ध तिथे गेले तर बुद्ध बसायला लागले. तिथे एक ब्राह्मण आला आणि ब्राह्मण म्हणते, तुम्ही कोण? बुद्ध म्हणते, मी बुद्ध. म्हणते, तुम्ही बुद्ध आहे? पण त्याने विचारलं नाही बुद्ध म्हणजे कसं असते, बुद्ध काय आहे, काही नाही. तर मी ब्राह्मण, मी पंचक्रोश धाक आहे माझ्यामध्ये, माझे गावचे गाव माझे पाया लागतात. म्हणजे तो आपलं वर्चस्व सांगत आहे. बघा ब्राह्मण बुद्धाला. आणि मग काय आपल्याला बुद्ध याच्याबद्दल आपल्याला माहित असेल तर काय म्हणतात, मी एक लहानपणी एक गाथा श्लोक मी ऐकला होता, म्हणजे वाचला होता मी. तर काय म्हणतात त्याच्यामध्ये, देवाधीनं जगत सर्वा मंत्राधीनंच ते दैवतं. म्हणजे काय म्हणतो हे गाथा पहा, किती चालाकी आहे याच्यामध्ये. देवाधीनं जगत सर्व, हा जो संसार आहे, हे जे जग आहे देवाच्या अधीन आहे, देवाचा गुलाम आहे.
म्हणजे ईश्वराचा गुलाम आहे, ईश्वराची गोष्ट ऐकावं लागेल, कारण त्याचा गुलाम आहे हा सर्व संसार. काय म्हणतायत? देवाधीनं जगत सर्वा मंत्राधीनंच ते दैवतं. आणि तो ईश्वर मंत्राचा गुलाम आहे, मंत्राच्या अधीन आहे. बघा, ईश्वराचा गुलाम हे संसार आहे सर्व जग, आणि तो ईश्वर मंत्राच्या अधीन आहे, म्हणजे मंत्राचा गुलाम आहे. मंत्राधीनंच ते दैवतम, तो ईश्वर मंत्राच्या गुलाम आहे, आणि ते मंत्र हा ब्राह्मणाधीनंच, आणि ते जे मंत्र आहेत ते ब्राह्मणाचे गुलाम आहे, ब्राह्मणापासून निर्माण झालेले आहे. आणि ब्राह्मणापासून निर्माण झाले म्हणून मंत्र ब्राह्मणाचे गुलाम आहे, मंत्राचे गुलाम ईश्वर आहे, आणि ईश्वराचे गुलाम आम्ही आहोत. म्हणजे सर्वश्रेष्ठ सो ब्राह्मणं मम दैवतन, म्हणून सर्वश्रेष्ठ जे आहे ते ब्राह्मण आहेत, म्हणून ब्राह्मणाची पूजा करा. अशासारखा हा श्लोक लिहून आपण लोक म्हणजे त्याच्या अधीन, अजूनही लोक त्याला मानतात. म्हणजे किती असत्यवादी अभूतवादी आहे आपण. हा, म्हणजेच इथे ब्राह्मण आपली बखान करतो तिथं बुद्धाकडे, की मी असा आहे, मी तसा आहे, पंचक्रोशीमध्ये माझा धाक आहे, कुणाला स्वर्गाला पाठवायचं तर माझ्यामुळे स्वर्गात जाऊ शकतो. मी जर कुणाला मला असं वाटलं त्याला स्वर्गात पाठवतो, त्याला स्वर्गामध्ये पाठवू शकतो, त्याला नरकामध्ये पाठवू शकतो, अशासारखा बुद्धाला सांगत आहे. मग बुद्ध काय म्हणतात? हे ब्राह्मण, काय म्हणतात बुद्ध? पहिली वेळ आहे ती. हे ब्राह्मण, न जच्च्या वत्सल होती, न जच्च्या होती ब्राह्मणो. काय म्हणतात? न जच्च्या वत्सल होती, न जच्च्या होती ब्राह्मणो. जन्माने कोणीही नीच होत नाही, आणि जन्माने कोणी ब्राह्मण होत नाही. ब्राह्मण जन्माने कोणी ब्राह्मण होत नाही, आणि जन्माने कोणी नीच होत नाही. तर काय आहे? कमुना वत्सल होती, कमुना होती ब्राह्मणो. म्हणजेच कर्माने नीच होतो. जर चुकीचे कर्म केले, अकुशल कर्म केले तर नीच होतो, आणि कुशल कर्म केले तर ब्राह्मण होतो. म्हणजे कमुना होती, काय म्हणतात? कमुना वत्सल होती, कमुना होती ब्राह्मणो. कर्मही हे निर्धार करतात की कर्मही तुम्हाला ब्राह्मण बनू शकतो, आणि कर्मही तुम्हाला नीच बनू शकते. म्हणजे कर्मावर ईश्वर विदा केलेला आहे बुद्धांनी. या इथून ईश्वराची जी अस्तित्व होतं इथून समाप्त केलं, आणि त्या ईश्वराच्या जागी कर्म स्थापित केलं बुद्धानं. कर्म सिद्धांत बुद्ध धर्मामध्ये खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून कर्म हे सत्य आहे. ईश्वर सत्य नाही, आत्मा सत्य नाही, कर्मकांड सत्य नाही. तर सत्य काय आहे? आपलं कर्म. जर कुशल कर्म कराल तर तुम्हाला त्याचं सुख मिळेल, अकुशल कर्म कराल तर त्याचं तुम्हाला दुःखच निर्माण होईल. आणि म्हणून कर्म हे महत्वपूर्ण आहे. तर कर्म कसं करायचे आहे आपल्याला? चांगले कर्म केले तर तुम्हाला त्याचं फळ मिळेल. म्हणून म्हणतात बुद्ध, न अंतलिखे न समुद्र म्हणजे न पब्बतानं विवरंग पविस्थ. हा, काय म्हणतात बुद्ध? न विद्यती सो जगती पद येसो यत्थठितो मुच्चेत पापकम्मा. तुम्ही अंतलिखे म्हणजे अंतरिक्षामध्ये लपा जाऊन, किंवा समुद्राच्या गर्भामध्ये जाऊन लपा, किंवा पर्वताच्या कंदर खाई गुफामध्ये जाऊन लपा, किंवा या विश्वामध्ये जेवढे काही देश प्रदेश आहे त्या देश प्रदेशामध्ये जाऊन लपा. तिथे तुमचं पाप कर्म जे आहे तिथे तुमचा पाठलाग करणार आहे. त्यानंतर येत ठितो मुच्चेत पापकम्मा. म्हणजे तुम्ही कुठेही जा, त्या संसाराच्या कोणत्याही जागी जा, पण पाप कर्म तुमचा पिछा सोडणार नाही, तुमचा पाठलाग करणार आहे, आणि त्या पाप कर्माचं आपल्याला फळ मिळणारच आहे. आणि म्हणून कर्म किती महत्व सांगितले बुद्धांनी. कर्मावर आपलं इथे जास्त वेळ देणार नाही, परंतु कर्म यासारखे सांगितले. म्हणून कर्म कसं करायचं आपल्याला? तो मनोपुपगम्मा धम्मा मनुसेट्टा आपण म्हणतो ना पहिली गाथा, मनसाचे पदुत्थेनं. म्हणजे जर तुम्ही चुकीचे कर्म कराल तर तुम्ही दुःखाकडे जाल, अकुशल कर्म कराल तर दुःखाकडे जाल, आणि मग मनसाचे प्रसन्नेनं. आणि जर तेव्हा तुम्ही कुशल कर्म कराल तर सुखाकडे जाल. इथेच बुद्ध सांगतात. आणि मग ह्या कर्मापासून तुम्हाला कोणी वाचू शकणार नाही. नतंग माता पिता कैरा अय वापीच यातिका मी समापनी हितं चित्तं ते सोनं कतो करे. बुद्ध काय म्हणतात इथे? तुम्हाला कर्म जे आहे, कर्म एवढे महत्वपूर्ण आहेत. कुशल कर्म जर कराल तुम्ही तर तुम्ही जे माता पिता, भाऊ बहीण, सगळे सोयरे रिश्ते संबंधी जेवढे काही आहे तेही तुमचं भलं करू शकत नाही,
त्याही पेक्षा किती पटीने तुमचं भलं, तुमचं कुशल कर्म करते. कुशल मार्गावर असलेलं कर्म तुमचं भलं करते. कर्म तुम्हाला वाचवते. कर्म तुमची रक्षा करते. आणि दिसो दिसंग यंतं कैरा वेरी वापन वेरीनंग मिच्छापणी हितं चित्तं पापी योनंग ततो करे. आणि कर्म तुम्हाला काय सांगता येते की शत्रूचं जेवढं नुकसान करत नाही, हा दुश्मनचं जेवढं नुकसान करीत नाही, त्याच्या काही गुन्हा, त्याच्या काही पट तुमचं वाईट मार्गाने लागलेलं कर्म तुमचं नुकसान करते. बघा, ह्या दोन गाथा बुद्ध सांगतात. हा, त्यासाठी कर्मावर किती जोर दिला बुद्धांनी. आणि म्हणून आपल्याला कर्म हे सत्य आहे. आणि कर्म जर आपण चांगलं केलं तर ईश्वराची जरूरत नाही. असत्यवादी जे आहे ना, अभूतवादी निरंकुपेती यातनामध्ये पडू शकत नाही. आणि मग तुम्ही ईश्वराच्या नादी किंवा आत्म्याच्या नादी लागता. त्याच्यातून जर आपण मुक्त होता तर आपल्या कर्माच्या मुळे. म्हणून कर्मावर जास्त लक्ष द्यायचं आहे. आणि म्हणून त्या कर्मापासूनच धम्मनियम आहे. म्हणजे धर्मनियम म्हणजेच काय, इथे धम्मनियमामध्ये हे सांगितलेलं आहे. कर्मनियम जर समजला आपल्याला तर धम्मनियमामध्ये त्याचं नियमामध्ये काय होतं, आपण त्याच्याकडे रूपांतर करू शकतो. म्हणजे धम्मनियम काय आहे? धम्मनियम आहे पंचशील, धम्मनियम आहे आर्य अष्टांगिक मार्ग, धम्मनियम आहे 10 पारामिता किंवा पारामिता, 6 पारामिता. हा, धम्मनियम आहे पंचशील, धम्म आहे दशशील धम्मनियमामध्ये. जेव्हा आपण हे धम्मनियम आपल्याला जेव्हा कर्मनियम समजायला येतं तेव्हा आपण नियमाकडे म्हणजे ह्या दोन कर्मनियम आणि धम्मनियम या आपल्याला उच्च उत्क्रांतीच्या कडे घेऊन जातो. म्हणजेच आपल्याला बुद्धत्वाकडे, विकासाकडे घेऊन जाणारे हे दोन कर्म आहे. आणि हा धम्म कुठून निर्माण होणार आहे हो? तर आपल्याला धम्म निर्माण करायचा असेल तर आपल्या घरी पूजा स्थान ठेवलं पाहिजे. आपली बुद्धावर श्रद्धा बसली पाहिजे. पूजा स्थान आपलं चांगलं, जेवढं चांगलं असलं तेवढं आपलं मन लागते. कसं आहे, फोटो नाही तर आपण पाहतो आपला फोटो लागलेला असतो, त्याच्यावर 1 वर्षापर्यंत धूळ लागली राहते. आणि मग आंबेडकर जयंती आली की, बुद्ध जयंती आली की मग त्यात धूळ साफ करतो. मग आपली श्रद्धा कशी वाढणार आहे? आपल्याला श्रद्धा वाढवायची आहे ते रोज आपल्या घरी पूजा करायला पाहिजे. कमीत कमी अर्धा तास, 10 मिनिट 20 मिनिट देऊन पंचशील त्रिशरण पंचशील घेऊन पूजास्थानावर आपण कमीत कमी सकाळी अगर वेळ नाही मिळत पण संध्याकाळी सर्व घरचे कुटुंबाचे लोक बसून त्याच्यावर जर वंदना केली आणि त्याच्यावर जर चर्चा केली एकावर, म्हणजेच आपलं मन विधायक होते आणि आपल्या घरी एक विधायकता, एक सकारात्मकता निर्माण होते आणि आपल्या घरचे कलह, भांडण हे सर्व दूर होतात. म्हणून आपल्याला श्रद्धा करण्यासाठी आपल्यावर म्हणजे पूजास्थान चांगलं असलं पाहिजे, सजवलं पाहिजे, त्याच्यावर रंग केले पाहिजे, त्याच्यावर मग त्या रंगाचा अर्थ आपण समजला पाहिजे, म्हणजे समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशासारखी श्रद्धा निर्माण होते. आणि मग श्रद्धा निर्माण झाली मग तेव्हा आपण मग वंदना करतो, त्याच्यामध्ये वनगंध गुणोपेतंग म्हणतो. याचा अर्थ काय आहे? वन म्हणजे वर्णाने सुंदर पुष्प, जसं ज्याप्रमाणे वनगंध गुणोपेतंग येतंग कुसुम संत म्हणतो, ज्याप्रमाणे सुंदर पुष्प आकर्षित लागते, सुगंधित आहे, त्याचा सुवास घेण्यालायक आहे, असे त्याच्यामध्ये जे गुण आहेत त्याच सारखे गुण बुद्धामध्ये पण आहेत. त्यांच्यामध्ये गुण कोणते आहे? मैत्री आहे, करुणा आहे, प्रज्ञा आहे, त्याग आहे. हा, तशासारखे जे गुण आहे त्यांनी विकसित केलेले आहे. अशा त्या बुद्धाला मी या फुल देऊन त्यांना अर्पण करतो. आणि हे गुण ज्याप्रमाणे त्यांनी निर्माण केलेले आपल्यामध्ये बुद्ध झालेले आहे, त्याप्रमाणे या गुणाचा मी माझ्यामध्ये विकास करण्यासाठी प्रयत्न करीन. आणि मी त्या बुद्धाबरोबर, बुद्धासारखा मी एक बुद्ध बनण्याचा प्रयत्न करीन. असे शब्द तुमच्या श्रद्धा वाढते आणि निर्माण होते. यासाठी पूजा आहे, परिताण नाही, यासाठी पूजा आहे. त्याच्यातले अर्थ समजून आणि मग आपण धम्मनियम आपल्यामध्ये निर्माण होतो आणि आपण धम्मनियमाकडे जातो. यासारखं आहे आपलं हे सत्य आणि असत्य काय आहे याच्यामध्ये आपण पाहू शकतो. आणि मग काय म्हणतो, आपल्याला धम्मनियमामध्ये घेऊन जाणारे काय म्हणतात? सोतापत्ती फलंग वरंग. म्हणजे आता 5 मिनिट आहे, 5 मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सोतापत्ती फलंग काय म्हणतात? पथव्या एक रज्जेन सग्गे सवा गमने नवा सब्ब लोकाधिपती पच्चेन सोतापत्ती फलंग वरंग. तर धम्मनियम हे सत्य आहे आणि श्रोतापन्न बनणे हे सत्य आहे. इथे काय म्हणतात? पथव्या एक रज्जेन म्हणजे ह्या पृथ्वीवर एक राजा हो. जर एक जरी राजा या पृथ्वीवर असला किंवा ह्या कोणी स्वर्ग असला, त्या स्वर्गावर भ्रमण करणारा असला किंवा या संपूर्ण विश्वामध्ये एकच राजा असला तरी त्याच्यापेक्षा जे श्रेष्ठ आहे ते श्रेष्ठ आहे सोतापत्ती फल.
म्हणजे स्वतःपन्न बनणे. आणि स्वतःप्रत बनण्यासाठी आपल्याला 3 बंधन तोडावे लागतात. आणि ते 3 बंधन म्हणजे सत्काय दृष्टी, विचिकित्सा आणि सिलवट परामर्श. आणि आपण यामध्ये पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही आपल्या वर्गामध्ये सत्काय दृष्टी काय आहे, विचिकित्सा काय आहे आणि सिलवट परामर्श काय आहे आपल्या धम्मचारीकडून समजण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्यातून जर बाहेर निघाला, हे सत्य आहे काय, स्वतःपत्ती फल प्राप्त करणं सत्य आहे, सकृतागामी फल प्राप्त करणं सत्य आहे, अनागामी फल प्राप्त करणं सत्य आहे आणि अर्हत पद प्राप्त करणं सत्य आहे. अशासारखी या सत्याकडे जेव्हा आपण जाऊ, तर आपल्याकडे जे असत्य आहे त्या असत्यापासून आपली सुटका होऊ शकते. कारण की बाबासाहेबांनी आपल्याला खूप चांगला मोका दिलेला आहे, खूप चांगला अवसर दिलेला आहे. आपलं जीवन जे आपलं गुलामीमध्ये होतं, जातीयताच्या चटक्यामध्ये होतं, त्याच्यामधून बाहेर काढून आपल्याला संविधानाच्या सवलती दिल्यानंतरही त्यांना असं वाटलं की हे काही संविधान हे लोक लागू करतील नाही लागू याचा काही भरोसा नाही, म्हणून त्यांनी बुद्धाकडे घेऊन गेलेले आहे. किती मोठं काम केलेलं आहे आपल्यासाठी. आणि जेव्हा हे लोक समजतील बुद्धाकडे जाण्यासाठी आणि जेव्हा ते बुद्धाचा ग्रंथ वाचतील, तो बाबासाहेबांनी लिहिलं, मी जो ग्रंथ लिहिलेला आहे बाबासाहेबच्या मनामध्ये आली आणि जेव्हा ह्या प्रतिज्ञा पाहतील तेव्हा त्यांचा त्या प्रतिज्ञा पाहून त्या प्रतिज्ञावर जे कार्य करतील तर निश्चित या भारताचा विकासच होईल. किती दूरदृष्टी बाबासाहेबांची. आणि म्हणून त्यांनी ह्या प्रतिज्ञा दिलेल्या आहेत 4 बोधिसत्वाच्या. तर असो, तर आपल्याला स्वतःपत्ती फलंग हे सत्य तर पुष्कळ आहे, परंतु काही सत्य आपल्याला पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्याकडे जर आपण या सत्याकडे लक्ष दिलं, म्हणजे स्वतःपणापर्यंत जाण्यासाठी आपल्यामध्ये सत्य दृष्टी म्हणजे पक्के दृष्टिकोन जे आहे त्याचा काढण्याचा प्रयत्न केला. कर्मकांडमध्ये आपण फसलेला आहो, अजूनही 8 प्रतिज्ञा जे बाबासाहेबांनी त्या कर्मकांडातून बाहेर काढण्यासाठी दिलेल्या आहे. यावर जर आपण कार्य केलं आणि आपल्यामध्ये जो कुशंका आहे की धम्मामध्ये काय होईल, धम्माने काय होणार आहे, कोणाचा विकास, नागरत्न सांगल्याने याचं काय होणार, अशा जर कुशंका जर आपल्यामध्ये निर्माण आहे तर या धम्माच्या वतीनंच आपण दूर करू शकता. आणि या कुशंकामध्ये ध्यान केल्यानं काय होईल, बाबासाहेबांनी ध्यान केलं होतं का, मग आपल्याला बुद्धच बनायचं आहे का, मग आपल्याला बाबासाहेब बनायचं आहे, ह्या कुशंकामध्ये न राहता जेव्हा आपण श्रद्धा आपल्यामध्ये निर्माण होते तेव्हा श्रद्धा पूजामुळे निर्माण होते. असा पूजा स्थान घरी बनवा, ते सत्य आहे. आणि त्या सत्यापासून तुम्ही आचरणशील होता. हे आचरणशील होणं तुमचं सत्य आहे आणि बुद्धत्वाकडे जाणं सत्य आहे. तर यासारखं मी तुमच्याकडे सत्यासाठी काही गोष्टी तुमच्याकडे ठेवलेल्या आहे, काही गोष्टी वाचल्या आहेत, त्या काल उद्या सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि शेवटचं जे प्रतिज्ञा आहे थोडं लांबलचक जरूर होईल उद्या, पण आपण उद्याची प्रतिज्ञा पूर्ण करणार आहोत. आणि आता तुम्ही मला इथे ऐकलेलं आहे, खूप खूप तुमचं पुण्यामधून आपला वेळ दिलेला आहे आणि या प्रतिज्ञामध्ये तुम्ही भाग घेतलेला आहे आणि म्हणून मी तुमचं सर्वांचं पुण्यांमधून करतो आणि सर्वांच्या अंतर्मनाला प्रणाम करतो. कारण तुमचं अंतर्मन जे आहे शुद्ध आहे, त्याच्यावर भलाई परत पडलेली आहे, परंतु म्हणून मी तुमच्या त्या अंतर्मनाला प्रणाम करतो की जे बुद्धत्वाकडे जाणार आहे.